मागे तुम्हाला दिसत असेल हा हिडन स्पॉट आहे आणि आता या वेलकम गाईज. आज आपण निघालो यश मधुरच्या सोबत ब्लॉग करायला. आज एस्केप विथ संसारी आहे. आज एस्केप विथ संसारी आहे. तर आजचा आपला हा ब्लॉग सुरू होतोय नागनाक्यापासून, जे म्हणजे माझं घर आहे. आणि आज हा माझा पहिला ब्लॉग आहे. स्टे ट्यून. इंद्रनील इज एव्हरीवेअर. इंद्रनील इज एव्हरीवेअर. आज इंद्राने कृपा दाखवल्यामुळे इंद्रनील भेटलाय. तिकडे या गावातून शॉर्टकट घेऊन खाली चाललोय. तर आपण रत्नागिरी शहरातून निघालो आणि आता हा शिरगावचा हा एक शॉर्टकट मारून जो चंपक मैदान मार्गे येतो, हा शॉर्टकट आपल्याला डायरेक्ट शिरगाव गावामध्ये पोहोचवतो, ज्याच्यामुळे बरंचसं ट्रॅफिक आपलं अवॉइड होतं. तर ज्यांना कोणाला गणपतीपुळ्याला बाईकवरून जायचं असेल त्या लोकांनी हा मार्ग घेऊ शकता. आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, नारळीच्या बागा आहेत आणि ह्या अशा निसर्गातून गाडी चालवण्याचा जो आनंद आहे. आणि हा आपण डायरेक्ट गणपतीपुळे रोडला बाहेर पडलेलो आहोत. मैं तुझे बोलने ही वाला था 30 मिनट पे चल करके. त्या मस्त रूट आहे बाय. आणि आम्ही आता एका अडसवाल्या जेटीवरती चाललेलो आहोत. याला धक्का किंवा बंदर असं पण म्हटलं जातं. आणि आता या धक्क्यावरती भरती चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे पाणीच पाणी तुम्हाला दिसत आहे. एक नंबर ना. पाण्याच्या आत चाललोय आणि आपण तुम्ही बघू शकता की आम्ही लिटरली पाण्याच्या आत जातोय. आपण थोडी गाडी इथे लावतोय. थोडा वेळ आपण सासरकर आहे. आणि जर इथल्या ब्रिजच्या सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे ब्रिज, त्याच्यामुळे गाडी उडते. तो सावकाश चालवत जावं लागतं. नजारे एन्जॉय करा. हे सगळे जे नजारे आपण बघतो हे आपल्या स्थानिक जे पर्यावरण संरक्षक आहेत त्यांच्यामुळे हे वाचलेले मॅन्ग्रुव्ज आहेत. त्याला आपण कांदळवन म्हणतो. आणि या कांदळवनाच्या संरक्षणामुळे इथे लागलेल्या ज्या होळ्या आहेत किंवा नौका आहेत आणि या बेटावरती असलेली सर्व घरं आहेत ही या कांदळवनामुळे सुरक्षित राहिलेली आहेत. समुद्राच्या येणाऱ्या मोठ्या मोठ्या लाटा या कांदळवनामुळे शांत होतात. आणि त्या लाटांमुळे तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशी वस्ती त्या डोंगरामध्येही वसलेली आहे. अरे काय सांगतोच काय चल दाखवतो तुला. आपण आता बसती गावात आलोय. इथून आतमध्ये आहे होते आपण कन्फर्म करूया. काही तळ इथूनच आतमध्ये आहे ना. गुगल मॅप्स, कोकणी मॅप्स. पूर्ण झालं शेती चालू होणार. तर आपला शेतीचं आता काम सुरू झालेलं आहे. लोकांनी शेत नांगरून ठेवलेलं आहे. इथे आता बियाणं पेरतील, त्यानंतर त्याची रोपणी करतील, रोपं तयार करतील. आणि शेतीसाठीची सगळी लागणारी जागा आहे. तर आपण आता पोचतोय बसणीच्या तळ्याजवळ. रस्ताच बंद केला आहे. लय मोठं तळ आहे. अरे लय भारी तळ होतं. तिकडून असेल पुढून चल बघू. तळ्याचा जुना जायचा रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे आता आपण नवीन रस्ता शोधून काढण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नवीन रस्ता भेटत नाहीये. त्यामुळे आता आपण त्या तळ्याकडे जाऊ शकत नाही. काय होतं जे आपण तळ आता बघितलं तर या तळ्याचा इतिहास असा आहे की रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा या 2005 पर्यंत, जोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये स्वतःचं जलतरण तलाव नव्हतं त्यावेळेला इथे सगळ्या जलतरण जिल्हास्तरीय स्पर्धा त्या सगळ्या इथे बसनी गावामध्ये व्हायच्या आणि ते त्या तळ्यात व्हायच्या. आणि ह्या तळ्यातून अनेक जलतरणपट्टू आपल्याला नॅशनल लेवलला रत्नागिरीतून, राजापूरमधून, चिपळूणमधून अशा अनेक तालुक्यातून रत्नागिरी जिल्ह्याने अनेक मोठे मोठे खेळाडू दिलेले आहेत. तर हे असं हे बसनी गाव. तर आता आपण कोटवडे गावामध्ये निघालेलो आहोत. आणि कोटवडे गावासाठी जाण्यासाठी आपण आता एक राईड घेतलेला
पाऊसला गेलात की तुम्ही गणपती देवाला पोहोचला. आणि इथे कोथवडे गावात जाण्यासाठीचं हे निसर्ग तुम्ही बघू शकता. एक नंबर. आणि एक महिन्यापूर्वी मी इथे येऊन गेलो, एवढं हिरवळ नव्हती आणि लास्ट 7 दिवस पाऊस पडला, एकदम हिरवळ झालं एवढं मस्त. आपण पुढे एका होमस्टेमध्ये जाणार आहोत, हे खूप भारी आहे, एक नंबर आहे. तरी पण बघा रस्ता झालाच नाही, ही नदी आहे, खूप सुंदर नदी आहे. आपल्या त्याच्या होमस्टेला जातोय, त्या होमस्टेच्या बाजूने नदी जातो. बघू शकता सगळीकडे शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मेघाचा पाऊस पडलेला आहे, शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांची सोच तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी रोपणी करायला सुरुवात केलेली आहे. बियाणं पसरण्यासाठी जागा तयार केल्या, ज्याला आपण नर्सरी असं म्हणतो, नर्सरी बेड्स असं आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. त्या जागा बनवायला सुरुवात केलेली आहे. त्याचं नर्सरी बेड्स बनवायला सुरुवात केलेली आहे. गावठी कोंबडा आपल्याला दिसलेला आहे, मोठी कोंबडा स्पॉटेड, तो आपण लवकरच खाऊ शकतो. काय सुंदर गाव आहे आणि या सुंदर गावामध्ये फक्त एकच सुंदर होमस्टे आहे, जसं मार्केटिंग मी करतो. आता आपल्या होमस्टेला जायला आपल्याला लेफ्ट मारायला, तर आता आपण इथून लेफ्ट घेतलेलं आहे. कोथवड्याचा ब्रिज संपला. हे कोथवडे गाव आहे, कोथवडे 2 किलोमीटर. आता कोथवड्याचा बाजार लागेल दर रविवारी, संडे. गावामधली डेव्हलपमेंट अशी काय पाहत नाही, सर्व जुनंच आहे बघा, जुनी हे बघू शकता किती सुंदर वडाचं झाड आहे, ज्याच्या सावलीमध्ये लोक विश्राम करू शकतात. त्याच्यात शेजारी एक सुंदर असं लक्ष्मीचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं देऊळ आहे. यावर्षीच याचं काम झालं, आता पूर्ण रिनोव्हेट केलं आहे, सुंदर देऊळ बांधलं. तर आपल्याला इथून आता राईट घ्यायचं आहे. तर आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गावांची झालेली प्रगती आणि त्याच्या प्रगत असलेल्या ह्या आजच्या प्राथमिक शाळा, ज्याच्यामध्ये सुविधा म्हणजे ऑडिटोरियम आहे, प्लेग्राऊंड आहे, प्लस ओपन ऑडिटोरियम आहे, प्लस प्रत्येक वर्ग आहे आणि आता हळूहळू हे स्मार्टही होईल. प्रशासन त्यावर खूप चांगलं काम करत आहे स्मार्ट करण्यासाठी. तुम्हाला सरळ जाता आहे आणि पुढच्या 50 मीटरवर आपला स्टॉप येणार आहे. विदाउट प्रायर परमिशन वी कॅन एंटर बिकॉज वी हॅव टेकन परमिशन फॉर होल मंथ. दिस इज अतिथी परमिट. गाईज चालूच होत नव्हता, तर आपण आता आलोय अतिथी परिणायच्या आतमध्ये. खूप सुंदर. एक 6 दिवसापूर्वी आधी येऊन बघितलं होतं तेव्हा एवढी हिरवळ नव्हती आणि एकदम मस्त हिरवळ झालेली आहे. आता हा डायनिंग एरिया आहे, सो पाऊस पडत असल्यामुळे आता त्याला क्लोज केलेला आहे, कारण का आजूबाजूने वारा येतो आणि पाऊस आतमध्ये येतो, त्याच्यामुळे त्याचं कवर केलेलं आहे, नीट ठेवलेलं नाही. आता ते असं बघू नका तुम्ही, माझ्या रील्स बघा तेव्हा तिथे वाव माकड पण आहे, माकड भेटलेलं आहे. अरे राजा कुठं आहे? एका राजा व्यक्तीला ठेवलेला आहे इथे माकड पळवायला, पण माकड पळवतच नाही तो. हे बघा सुंदर, एक नंबर. काहीतरी काम चालू आहे इथे, त्याच्यामुळे हे काहीतरी पाईप्स वगैरे आलेले आहेत खाली, पण लवकरच ते काम कंप्लीट होईल. राजा आलेला आहे, तिथे परिणयचा राजा. हेलो राजा. हे जे तुम्हाला घर दिसतंय हे मेन घर आहे. आता त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही नीट. आणि इकडे यांचं किचन आहे, जे काय जेवण बिवण सगळं बनतं ना ते ह्या किचनमध्ये बनतं, अट्टच बनतं, एक नंबर. मागे जे घर बघता त्याच्यावरती जे 2 रूम्स दिसत आहेत तिथे 2 रूम्स आहेत आणि वरून आपण खाली आलो तिथे 1 रूम आहे आणि बाकीच्या 3 रूम्सकडे जायचा रस्ता हा बघा. ही आहेत सुपारीची झाडं, ही आहे स्पायसीस आहेत 4-5 प्रकारची. हे काय स्पाइसचं झाड आहे, कसलं? ऑल स्पाइसचं झाड आहे. ओके.
आणि त्याचबरोबर हे जे तुम्ही बघू शकता हे कढीपत्त्यासारखं दिसतं पण कढीपत्ता नाही, हा एक काहीतरी वेगळा विषय आहे. प्लांटोचं झाड आहे, शोभेचं झाड आहे ते. शोभेचं झाड. आणि तुम्ही इथे बघू शकता हे सुंदर ऑर्किड्सला फुलं आलेली आहेत. आणि ही खूप रेअर फुलं आहेत की जी आपण मार्केटमध्ये साधारण 80 ते 90 रुपयाला एक स्ट्रेन विकत घेतो. एक स्ट्रेन इथे फ्री ऑफ कॉस्ट ग्रो झालेली आहे. एक नंबर. आई यांची जी मालकीण आहे ना मेधा सहस्रबुद्धे, यांना काही ना काहीतरी वेगळं करत राहावं असं आवडतं, त्याच्यामुळे काही ना काहीतरी करत असतात. रेअर वस्तू त्यांच्याकडे सापडतात. हे ऑलस्पाइसचं झाड आहे. ऑलस्पाइस म्हणजे ह्याला दालचिनी सारखी पानं पण आहेत. ह्याचा स्वाद जो आहे ना ह्याच्या पानांचा आणि ह्याचा ऑलमोस्ट सगळ्या स्पाइसेसचा स्वाद त्या एका झाडामध्ये तुला कव्हर करून मिळतो. आणि हे आहेत इथल्या रूम्स, कॉटेज स्टाईलमध्ये बांधलेल्या. वरती तुम्ही बघू शकता छप्पर पूर्ण कौलारू आहे. इथे 2 रूम्स आहेत. आता काय ओपन करता येणार नाही कारण का कुलूप आहे. तुम्ही बाहेरूनच बघा, आतमध्ये बघायचं असेल तर पैसे द्या आणि आतमध्ये राहायला या. मस्त आहे. ही आहे दुसरे शेवटचं कॉटेज आहे, AC कॉटेज आहे कम्प्लिटली. याचा आतला लुक पण जबरदस्त आहे. आता इथे पाऊस पडल्यामुळे शेवटचे 2-4 दिवस खूप जास्त पाऊस पडतोय. हे जावळी वगैरे पडलेले दिसत आहेत तुम्हाला, पण युजली असं नसतं. खूप छान दिसतं. आता ही झाडं पण ग्रो व्हायला सुरू झालेत. 1-2 महिन्यामध्ये हे फुल ग्रोथला असतील आणि जेव्हा तुम्ही त्या कॉटेजमधून बाहेर याल तेव्हा तुम्हाला एवढा सुंदर नजारा दिसतो. वाव, एक नंबर. या विहीरवर तुम्ही बसवू शकता. माझी एक मैत्रीण आली होती, ती इथे बसून गेली. मस्त छान. आता आपण जाणार आहोत सगळ्यात बेस्ट जागेकडे. आणि ही जी वाट तुम्हाला दिसते ती सरळ 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 एका नदीकडे जाते. ती नदी गेले 1-2 महिने मी बघतोय पूर्ण सुकलेली होती आणि तिला पाणी दिसतंय आता. एक नंबर, जबरदस्त. वाव वाव, एक नंबर. फुल पाणी भरलंय. इथे तुम्ही येऊन आंघोळ करू शकता. जर तुम्ही स्टे करायला आलात इथे तुम्हाला उडी मारायची, मस्त पोहायचं. इथे खड्डा आहे, पूर्ण मोठा खड्डा केलेला आहे आणि तिकडून अशी नदी ती तिकडे जाते. आणि इकडून तुम्ही पलीकडे गेला तोंडावून की तिकडे 2 देवळं आहेत छान. तर आम्ही आता इथे बसतो, चिल करतो. बाय बाय. तर आता आपण आपलं काम संपवून परत आपल्या नवीन स्पॉटवरती निघालेलो आहोत. आणि सागरवाटी गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. सागरवाडी आहे. गावातून जाताना सावकाश जावा. लोक इथे चालतात फिरतात. वापाच्या रोडातल्या गाडी चालवू नका. हे आहे काजरबाटी पूल आणि याला म्हणतात भंडारपोळे बीच. हा ब्रिज जसा पोलंडला. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे वॉटर स्पोर्ट्ससाठीच्या बोट लावलेल्या आहेत. आणि हे इकडे भंडारपुळे बीच आहे. हा काजरवाटी बीच. भंडारपोळे बीच चालू झालेला आहे. सर्वात सुंदर बीच आहे. तो बीच, हाच तो रस्ता, हेच ते वातावरण. ज्या वातावरणाबद्दल खूप स्वप्नील जोशीनेही कौतुक केलं होतं आपल्या कोकणाचं, ते ह्याच समुद्राचं आणि ह्याच सगळ्या निसर्गाचं आणि ह्याच परिसराचं कौतुक चाललेलं होतं. हाच तो टर्न आहे आणि हाच तो टर्न आहे समोर आपल्याला. जाम गरम वाफा येत आहेत समुद्राकडून. समुद्र बाजूलाच आहे, फार खोललेलं आहे. तर लोक पालीमध्ये जातात कापलेली डोंगराचा स्पॉट बघायला. आणि आपल्या रत्नागिरीत पण तो स्पॉट आहे. तुम्ही आपण त्या खाली उतरल्या उतरल्या समोर हा समुद्र आहे आणि हा आपला कापलेला डोंगर. बघू शकता तुम्ही असं कापलेल्या डोंगराच्या मधून आपले रस्ते आहेत. काय सुंदर आहे बघा. हे कुठे भेटणार आहे तुम्हाला? रत्नागिरीत. आणि हा सगळा जांभा दगड आहे. ह्याच दगडाचा वापर करून आपल्याकडे घरं बांधली जातात, म्हणजे चिरा. कोकणातली लाल घरं ही ह्याच जांभा दगडाची बनलेली असतात. तर आपण गणपतीपुळ्याच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलेलो आहोत. तिथून पुढे गणपतीपुळ्याचा रस्ता सुरू होतो जो मंदिराकडे जातो. हा जो तुम्ही मागे डोंगर बघू शकता, जो वरपर्यंत गणपतीपुळ्याचा डोंगर आहे देवाचा. ज्याला प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर आपली पूर्ण गणपतीची प्रदक्षिणा पूर्ण होते, तो डोंगर आहे.
तर हे वैभव हॉटेल आहे. माझ्या मित्राने मला इथे थांबवलं आणि इथे आपण नाश्ता करूया असं सांगितलं. कोकणी पद्धतीचं जुनं असं हॉटेल आहे. तुम्ही मालगुण रस्त्याला असाल, गणपती मालगुण रस्त्याला, तर नक्की इथे या आणि नाश्ता करा. तर गाईज आजचा जो सगळ्यात बेस्ट स्पॉट होता तिथे आपण पोहोचलेलो आहोत. तिथे आपली गाडी पार्क केली आणि निळं पाणी दिसतंय तुम्हाला. त्याच्या मागे तुम्हाला दिसत असेल हा हिडन स्पॉट आहे, जिथे गावातलीच मुलं आहेत, ती सगळी गावातली मुलं आहेत, पोहायला आलेत. कलर तुम्ही बघू शकता. इथे गणपतीमध्ये विसर्जन होतं, तर गणपती विसर्जन होईपर्यंत तुम्ही इथे येऊन पोहू शकता. त्याच्यानंतर विसर्जन झाल्यानंतर एक 4-5 दिवस हे असंच राहतं. खूप सुंदर आहे. किती खोल आहे हे? दीड पुरुष खोल आहे. पुरा इथून इझी उड्या मारतात. तिसरी उडी क्रेझी. इथे मध्ये एक दोरी पण आहे, त्या दोरीला उभं राहून तुम्ही जाऊ शकता. संसारी शेट मारणार ना उडी? 100%. आपण पण उडी मारूया. मस्त आता पोहणार, टी शर्ट काढणार, चड्डी काढणार, पोहणार. त्यामुळे व्हिडिओ नाही काढणार. आता ठेवतो. हे लोकेशन विचारायचं नाही, मागायचं नाही, कारण का हिडन आहे. बघा आणि मजा घ्या. असा पकड तुझ्याकडे फक्त जा उडी मार. जाऊ हां बा, सोडू नको कॅमेरा. झाला खाली जा. आमचं मस्त पोहून वगैरे झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललो. पोरं पण चाललेत घरी. मस्त मजा गेली आहे. आणि एवढं मोठं मध्ये झाड होतं ते आम्ही काढलं आणि तिकडे नेऊन ठेवलंय. आता सगळ्या पोरांना खेळायला, अंघोळ करायला मजा. आणि हे वाचा, इथे गौरी विसर्जन होतं, त्याच्यामुळे जर इथे चुकून मागून आलात तर घाणेरड्या गोष्टी करू नका. गाईज आम्ही आजचा ब्लॉग एंड करतोय. आरेवाऱ्याच्या पूलच्या खाली बघा किती सुंदर नजारे आहेत. समोर सनसेट होतोय, खाली पाणी आहे, वरती ब्रिज आहे. बाकी सगळे लोक खाली उतरतात. चला बाय बाय. शशांक संसारे आल्याबद्दल धन्यवाद. सायनिंग ऑफ. एस्केप विथ संसारे.